नमस्कार, राधे राधे, रामकृष्ण हरी. तर मी आज सगळा किचनमधला पगाळा काढलेला आहे. सगळं क्लीन करायचं आहे मला किचन. तर महिन्यातून एकदा मी सगळं स्वच्छ करते, अगदी डीप क्लिनिंग करते. तर इकडे रॅग आहे, तिथे मी डबे वगैरे ठेवते. तर हे पण मला काढून स्वच्छ धुवायचं आहे. तर मी सगळी भांडी काढून स्वच्छ घासून घेतलेली आहेत सगळी. त्यानंतर हे सगळं रिकामी केलेलं आहे. तर आधी किचन ओट्यावरती सगळं पाणी मारून घेतलं. त्यानंतर निरम्याचं पाणी करून मारून घेतलं आणि हा जो ब्रश आहे त्यानं स्वच्छ घासून घेतलं. खिडक्या, स्टाईल्स सगळं चांगलं घासून घेतलं. तर हा ब्रश आहे तो खूपच मला उपयोगी पडतो असं घासण्यासाठी. त्याच्या पाठीमागे वायपरसुद्धा आहे. तर हा मी ऑनलाईन मागवला होता आणि खूपच इझी होतं काम याने. वरती चढून घासायची अजिबात गरज नाही. तर या ब्रशने खूपच सोपं होतं काम. तर त्यानंतर शेगडी पण घासून घेतली. रोज इतकं डीप क्लिनिंग होत नाही शेगडीचं. तर मी महिन्यातून ज्यावेळी काढते त्यावेळी पण शेगडी स्वच्छ घासून घेते आणि बेसिन वगैरे सगळं स्वच्छ घासून घेतलं. त्यानंतर स्वच्छ पाणी मारून घेतलं आणि सगळं धुवून घेतलेलं आहे. तर त्यानंतर हे जे रॅग आहे ते पण मी घासून घेतलं आणि स्वच्छ पुसून घेतलेलं आहे आणि वरती मी ज्या भरण्या ठेवलेल्या आहेत त्या पण पुसून घेतल्या आणि व्यवस्थित लावून घेतल्या. त्यानंतर सगळी भांडी लावून घेतली. जी घासून ठेवली होती ते निथळून गेलेली आहे आता पाणी त्याच्यामधलं. तर ते व्यवस्थित लावून घेतलं. भांडी मी जास्त काही ठेवलेली नाही. जी रोजच्या यूजसाठी लागतात तितकीच भांडी ठेवलेली आहेत. म्हणजे आपल्याला क्लीन करणंसुद्धा सोपं जातं आणि जास्त भांडी असले की आपल्याला आवरायला पण उशीर लागतो, पटकन होत नाहीत कामं. तर अशा पद्धतीने सगळं किचन मी क्लीन केलेलं आहे. खालचं रॅकसुद्धा स्वच्छ घासून घेतलं आणि बरण्यासुद्धा सगळ्या पुसून घेतलेल्या आहेत आणि मस्त असं क्लीन केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि इकडचं रॅक आहे ते पण मी घासून घेतलं आणि सगळे डबे पण पुसून घेतलेले आहेत. तर डबे मी जसं पीठ संपतं तसं घासून घेते. वरचेवर मी घासत असते, त्यामुळे काही आता डबे काढलेले नाही आहेत. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.